75% लोक माळकरी आहेत, याचा मला या ठिकाणी सार्थ अभिमान वाटला. आणि म्हणून सर्वात प्रथम या ठिकाणी मला ज्या आयोजकांमुळे संधी मिळाली, फोनवरच संपर्क झाला असे या गावचे सुपुत्र आणि काष्टी या ठिकाणी अर्बन बँकेत असणारे मारुती ननवरे आणि त्यांचे मित्र राहुल काळे गेली 1.5 महिना माझ्या संपर्कामध्ये होते. त्यांच्यामुळे आज या ठिकाणी येण्याचा योगायोग आला. व्यासपीठावरील उपस्थित सर्वच मान्यवरांचा नामोल्लेख मी करू शकत नाही, कारण मला धावत्या ओघाने पुढे निघायचंय. आणि म्हणून आज मी या ठिकाणी उभा आहे. पाठीमागे धर्मवीरगड असताना आणि समोर तुमच्यासारखे दर्दी असताना मला कशाची भीती आहे? आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आज मी तुमच्या समोर घेऊन येत असताना या दोन गोष्टी जर माझ्या साथीला असतील तर तो माझा भाग्याचा दिवस आहे. आपलं पहिलं भाग्य आपल्याला मनुष्य देह मिळाला, आपलं दुसरं भाग्य तो महाराष्ट्रात मिळाला आणि आपलं तिसरं भाग्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात मिळाला. कार्यक्रम घेणाऱ्यांना मिळालेला भक्त, समोर युवा पिढीचं सळसळणारे भक्त, बोलणारा हिंदवी स्वराज्याचा भक्त, यातूनच तयार होतील छत्रपती शिवाजी महाराजांसारखे सम्राटाला भिक्त. एका प्रदेशामध्ये भाषण देत असताना एक युवती स्वामी विवेकानंदांच्या प्रेमात पडली आणि स्वामी विवेकानंदांकडे बघून म्हणते, सर तुमची अगाध बुद्धी आणि माझा फाट सौंदर्य यातून जन्माला येणारे बालक कसं असेल? यावर स्वामी विवेकानंदांनी बुद्धी चातुर्याने उत्तर दिलं, मॅडम आपण दोघांनी लग्न करायचं, इतका वहापोह करायचा, एक मुलगा जन्माला घालायचा, याच्यापेक्षा असंच करा ना. मी तुम्हाला आई मानतो, तुम्ही मला मुलगा माना, अशी भारतीय संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या स्वामी विवेकानंदांचा माझा हवाला. आणि या महाराष्ट्राचा इतिहास कुणी लिहिला? सह्याद्रीच्या कडेकपारे घुमणाऱ्या घोड्यांच्या डोपांनी. आणि या महाराष्ट्राचा इतिहास कुणी लिहिला? शत्रू पक्षाला पाण्यातही दिसणाऱ्या संताजी आणि धनाजी जाधवांनी. अरे या महाराष्ट्राचा इतिहास कुणी लिहिला? याच संताजी आणि धनाजी जाधवांना हिंदवी स्वराज्याची शपथ देणाऱ्या राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांनी. अरे या महाराष्ट्राचा इतिहास कुणी लिहिला? पोटाची पेन्सिल आणि जमिनीची पाटी करून आई शिकविणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी. अरे या महाराष्ट्राचा इतिहास कुणी लिहिला? नोटावर पोटावर बोटावर उभ्या भारतामध्ये शोभून दिसणाऱ्या गड्ड्याचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांनी. या आणि अशा सर्व चुकींचा माझा हा महाराष्ट्र, शिर्डी सारखा आराध्य दैवत आणि शनी शिंगणापूर सारखं पावन तीर्थक्षेत्र असलेला नगर माझा जिल्हा, परशा ऋषींची तपोभूमी, सेनापती बापूंची जन्मभूमी आणि अण्णा हजारेंची कर्मभूमी म्हणून ओळखला जाणारा पारनेर माझा तालुका. रक्तात भिजला बांगलादेश, सखू गेली पंढरीला, जावळीच्या खोऱ्यात फाडला वाघ, या आणि अशा नाट्याने अवघा महाराष्ट्र तुमचं टाकणाऱ्या मग सम्राट चंद्रकांत ढवळपुरीकरांचं ढवळपुरी माझं पोस्ट आणि याच पोस्टात असणारं भनगेरवाडी माझं छोटंसं गाव. या छोट्याशा गावातून आलेला प्राध्यापक गणेश ठोकर पाटील आज ज्या मातीत उभा आहे हीच माती ज्या मातीने गेली 400 वर्ष महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जपले. आज मी ज्या मातीत उभा आहे, आज मी ज्या गावात उभा आहे ते हेच गाव ज्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात नाही डोक्या डोक्यापर्यंत शिरलेले आहेत. संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, तुकाराम बाबांची गाथा, एकनाथी भागवत, रामदासी दासबोध, इंद्रायणीचं खळखळतं पाणी, पंचवटीचा शाही सिंहस्थ कुंभमेळा, औंढा नागनाथापासून भीमाशंकर पर्यंतची ज्योतिर्लिंग, कोल्हापूरच्या आई अंबाबाई पासून तुळजापूरच्या तुळजाभवानी पर्यंत सर्व आराध्य दैवत लाभलेला हा माझा महाराष्ट्र. अरे पण या महाराष्ट्राची काय स्थिती झालेली होती? आईला कोणी आई म्हणत नव्हतं, बापाला कोणी बाप म्हणत नव्हता. आई जेवू घाले ना, बाप भीत मागू दे ना, अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. मोगलांच्या सुलतानी फौजा या महाराष्ट्राच्या छाताडावरती थैथया नाचत होत्या. पण म्हणतात ना, जेव्हा आसमानी आणि सुलतानी कहर होतो त्या नियतीच्या मनामध्ये काहीतरी एक वेगळीच कल्पना असते आणि हीच नियतीची कल्पना कुठेतरी लोकावत होते. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यामध्ये वारे घुमू लागले. कसले हे वारे होते? सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांना कुठेतरी चाहूल लागत होती. अरे कसली चाहूल लागत होती? सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांना चाहूल होती का या काळाला, या भूमीला कुणाची तरी गरज आहे, कुणाची गरज आहे. आणि तोच दिवस उगवला. फाल्गुन वद्य तृतीया अशके 1551 शिवनेरी गडावरती एक तारा चमकू लागला आणि हा तारा म्हणजे कोण? आमचा राजाधिराज छत्रपती शिवाजी राजे भोसले. अरे पण हे राजे कोण? कुठले, कसे आणि अचानक शिवनेरी गडावर कसे आले? सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर,
वेरूळचे भोसले, अहमदनगरची निजामशाह, विजापूरची आदिलशाह, गोवळकोंड्याची कुतुबशाह, जंजिराचे शिंदे याने अशा असंख्य सत्ता महाराष्ट्रावरती राज्य करण्यासाठी निघाल्या होत्या आणि याच सत्तांपैकी असणार वेरूळचं एक भोसले घराणं. दिवसामागून दिवस जात होते, काळामागून काळ जात होता, परिस्थिती पालटत होते. एकेकाळी जहागिरी होती, सरदारकी होती, निजामगिरी होती, सगळं काही होतं, राजा होता, रजवाडा होता. पण आज ह्याच भोसले घराण्याचे दोन वारस विठोजी भोसले आणि त्यांचे बंधू मालोजी भोसले यांच्यावरती नांगर हाकण्याची वेळ आली होती. नियतीची पाती फिरली होती, नियतीची कल्पना बदललेली होती आणि म्हणून मालोजी भोसले आणि विठोजी भोसले यांची सगळी जहागिरी जाऊन त्यांच्यावरती नांगर हाकण्याची वेळ आलेली होती. उन्हाळ्याचे दिवस होते. वेरूळच्या मोकळ्या पटांगणावरती नांगर चाललेला होता. नांगर भरधाव वेगाने चाललेला होता. निघालेत सगळी बैल भरधाव वेगाने निघालेत. मालोजी भोसले, विठोजी भोसले दोघांनी नांगर धरलाय. मालोजी भोसले बैलांना हाकतायत, विठोजी भोसलेंनी नांगर धरलाय. इतक्यात काय झालंय? गर्दीमध्ये नांगर अडकलाय. या उन्हाच्या भाऊ गर्दीमध्ये नांगर अडकलाय. कशाला अडकलाय? आणि जमिनीमध्ये कसल्या तरी टोळाला अडकलाय. मालोजी भोसले ओरडले, विठोजी नांगर हलवा. विठोजींनी ताकदीने प्रयत्न केला, नांगर हलवण्याचा प्रयत्न केला. नांगर काही निघेना. जराशी वाती बाजूला केली. बघितला काय बघितला? अरे नांगर कशाला अडकलाय? नांगर जमिनीमध्ये एका टोळाला अडकलाय. मालोजी भोसले ओरडले, विठोजी जा घरी जाऊन पहार घेऊन या. विठोजी राजे पळत पळत गेले, घरनं पहार घेऊन आले. माती बाजूला केली, त्या टोळावरती मारू लागले. ठण 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 आवाज येतोय. अरे कसला आवाज होता? अरे हा आवाज नियतीच्याच मनातील काहीतरी कल्पना घेऊन आलेला होता. अरे कसला आवाज होता? नियतीच्याच भविष्यातले काहीतरी संकट होते. त्या टोळाला चाप दिलाय, पहारीने चाप दिलाय, उघडलाय, उचकलाय, बाजूला केलाय. बघतात तर काय टोळाखाली भला मोठा सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा सापडला. मालोजी भोसल्यांनी विठोजी भोसल्यांकडे बघितलं, नजरेला नजर भिडले. एकमेकाच्या लक्षात आलं, अरे हे कसले संकेत आहे? आपल्या हातून या वेरूळमध्ये पुन्हा एकदा काहीतरी घडण्याचे संकेत आहेत. हंडा घेतलाय, घरी आले. मालोजी भोसल्यांच्या पत्नी उमाबाई, विठोजी भोसल्यांच्या पत्नी आऊबाई घरी आले. हंड्याचं औक्षण केलंय. मनामध्ये आनंदाला उडान आलंय. अरे कसले तरी संकेत आहेत. नाही आपल्या हातून काहीतरी सत्कार्य होणार आहे, याचे हे संकेत आहेत. पुन्हा एकदा उभं राहिलंय. वेरूळच्या या भोसले घराण्याचं नाव लौकिक पुन्हा एकदा उभं राहिलंय. काय राज, रजवाडा, घोडं, हत्ती, पायदार, घोडदार, सैन्यदार, पुन्हा एकदा सगळं वेरूळमध्ये हे सगळं काय उभं राहिलंय. ते बंद करा, नाही तर खाली बसा. आनंदाला उडान आलंय. हत्तीवरनं साखर वाटली गेली. पुन्हा एकदा वेरूळच्या भोसले घराण्याचं नाव लौकिक झालाय. पसरली बातमी थेट निजामाच्या दरबारापर्यंत पसरली. हुशार होता निजामाचा मलिक अंबर. फतवा धाडलाय, आलाय घोडेस्वार, वाड्यासमोर येऊन थांबलाय, उतरलाय, फतवा घेतलाय, उघडलाय, बघितलाय काय लिहिलंय फतव्यामध्ये. मालोजी भोसले, विठोजी भोसले, तुमची कीर्ती आगाध आहे. तुम्ही एकेकाळचे राजे होते याची आम्हाला जाणीव आहे. पण आज तुम्ही घोडदळ उभारलाय, हत्तीदळ उभारलाय, पायदळ उभारलाय, याचा आम्हाला लौकिकच आहे. तुम्ही आमच्या दरबारी यावं. आम्ही तुम्हाला आमची सरदारकी, निजामाची सरदारकी द्यायला तयार आहोत. संदेश वाचलाय, निजामाचा संदेश वाचलाय, शिरसावंत मांडलाय, घेतलाय. मालोजी भोसलेंनी विठोजी भोसलेंना घेतलाय. भरधाव वेगाने निघालेत निजामाच्या दरबाराकडे. मलिक अंबरला भेटलायत आणि मलिक अंबरने सांगितलं, मालोजी राजे भोसले, आजपासून तुम्ही आमचे सरदार. दिवसामागून दिवस जात होता, काळ बदलत होता, परिस्थिती बदलत होती. एक दिवस चौफुल्यावरती बसलेल्या होत्या उमाबाई. आलेत मालोजी राजे. बाकीच्या लोकांनी चाकरांनी मुद्रा केलाय. उमाबाईंचा चेहरा चिंतातूर स्थितीमध्ये बघितलाय. मालोजी भोसलेंनी विचारलं, अरे आज महाराणी चिंतातूर, कसली चिंता आहे? मालोजी भोसल्यांच्या पत्नी शांतच होत्या. राजे, आपल्याकडे राजा आलं, रजवाडा आलं, हत्ती आलं, घोडदळ आलं, पायदळ आलं, पण आपल्या पोटी अजून काहीच नाही आलं. उमाबाईंची समस्या मालोजी भोसल्यांच्या लक्षामध्ये आले. दुसऱ्या दिवशी दोघेही निघालेत. अरे कुठं निघालेत? अहमदनगर मध्ये असणार शहा शरीफ दर्गा. हा शहा शरीफ नवसाला पावतो. नोकर चाकर घेतलाय. मालोजी भोसले आणि त्यांची महाराणी निघालेत. शहा शरीफाजवळ गेलेत. शहा शरीफाला नवस केलाय. अरे शहा शरीफा, माझ्या पोटी कोणीतरी पुत्र दे. गावातल्या शिवालयाचा मी जसा उद्धार केला ना, तसा तुझाही उद्धार करील. वाऱ्यासारखी बातमी वेरूळमध्ये पसरली. येणार 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 येणार, भोसल्यांच्या घराण्यामध्ये कोणीतरी जन्माला येणार. शहा शरीफ नवसाला पावला
आणि म्हणून दोन्हीही चिरंजीवांचं नाव ठेवलं शहाजी शरीफजी. का बदलतात? परिस्थिती बदलते.